प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना वेब फॉर्म कसा भरावा? ऑडिट सन 2020 ते सन 2024. नमस्कार मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना या अंतर्गत ऑडिट सन 2020-21 ते सन 2023-24 याकरता वेब फॉर्म कसा भरावा आणि भरलेली माहिती ऑनलाईन कशी करावी या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. वेब फॉर्म कसा भरावा. प्रपत्र अ, प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना मिड डे मील स्कीम ऑडिट अँड रिकन्सिलिएशन्स यामध्ये पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन टेबल नंबर 1 नेम ऑफ स्कूल शाळेचे नाव. इन्फॉर्मेशनमध्ये शाळेचे नाव लिहायचे आहे. ब्लॉक, तालुका, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, युडायस कोड लिहायचा. नेम ऑफ हेडमास्टर शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव. HM टीचर मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर. वरील तक्त्यामध्ये शाळेची प्राथमिक माहिती भरायची आहे. मुख्याध्यापक शिक्षक यांचा अद्ययावत मोबाईल नंबर नोंदवण्यात यावा. त्यानंतर बँक अकाउंट इन्फॉर्मेशन बँक खात्याबद्दल माहिती. टेबल नंबर 2 पर्टिक्युलर बँक नंबर 1 बँक नंबर 2 बँक नंबर 3. बँकेचे नाव बँक नेम. जे MDMचे खाते आहे ते 1 नंबरवर लिहायचे आहे आणि सद्यस्थितीमध्ये बँक व्यतिरिक्त इतर बँक म्हणजे या बँकेच्या व्यतिरिक्त जर बँक बदलली असेल तर त्या बँकेचे नाव आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बँक बदलली असेल तर 3 नंबरच्या रकान्यात नाव लिहायचं आहे. अकाउंट होल्डर नेम खात्याचे नाव बँक पासबुकप्रमाणे. अकाउंट नंबर पूर्ण खाते क्रमांक शून्यासह. यामध्ये तिन्ही याच्यामध्ये जर 3 खाते असतील तर त्यांचे अकाउंट नंबर लिहायचे आहे. IFSC कोड, ब्रँच नेम शाखेचे नाव. वरील तक्त्यामध्ये शाळेच्या बँक अकाउंटची पासबुकप्रमाणे माहिती भरायची आहे. सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीत योजनेसाठी वापरण्यात आलेले बँक खात्याचा तपशील देण्यात यावा. एकापेक्षा जास्त खाते असतील तर चालू खात्याची माहिती पहिल्या रकान्यामध्ये आणि इतर खात्याची माहिती रकाना क्रमांक 2 व 3 मध्ये भरण्यात यावी. कॅश बँक स्टेटमेंट किर्द बुक व्यवहार. तक्ता क्रमांक 3 ते तक्ता क्रमांक 7 साठी सूचना. तक्त्याच्या सुरुवातीला कॅश बुकप्रमाणे शिल्लक ओपनिंग बॅलन्स टाकण्यात यावी व तक्त्याच्या शेवटी दिलेल्या तारखेची अखेरची शिल्लक क्लोजिंग बॅलन्स नमूद करावी. तक्ता क्रमांक 3 ते 7 मध्ये किर्द बुक, कॅश बुक प्रमाणे जमा डाव्या बाजूला आणि खर्च उजव्या बाजूला लिहावेत. व्यवहाराचा प्रकार हा जमेसाठी तक्ता क्रमांक 19 मध्ये व खर्चासाठी तक्ता क्रमांक 20 दिलेल्या कोडचा वापर करावा. म्हणजे खाली या व्हिडिओमध्ये तक्ता क्रमांक 19 मध्ये व्यवहाराचा प्रकार दिलेला आहे आणि त्यासाठी काही कोड दिलेले आहेत. हे जमा रकमेसाठी आहेत. आणि तक्ता क्रमांक 20 मध्ये खर्चाचे कोड दिलेले आहेत. ते खर्चाच्या कोडच्या याच्यामध्ये लिहायचे आहेत. व्यवहाराची दिनांक ही किर्द कॅश बुकप्रमाणे नमूद करावी. पण रिसिप्ट फॉर द इयर मध्ये कुठल्या वर्षासंदर्भातली जमेची रक्कम आहे हे लिहिणे अपेक्षित आहे. तसेच खर्चासाठी पेमेंट फॉर द इयर ह्या रकान्यात लिहावे. दिलेल्या ओळीपेक्षा जास्त व्यवहार वर्षभरात झाले असतील तर ह्या फॉर्मच्या शेवटी दिलेल्या पुरवणीमार्फत ती माहिती सादर करावी. टेबल क्रमांक 3 कॅश बँक स्टेटमेंट 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. ओपनिंग बॅलन्स रिलेट टू MDM स्कीम ॲज ऑन 1 एप्रिल 2020 MDM योजनेसंदर्भातील आरंभीची शिल्लक. म्हणजे 1 एप्रिल 2020ला जेवढे काही आपल्या बँक पासबुकमध्ये शिल्लक असेल त्याची इथं नोंद करायची आहे
आणि तिथून तर 31 मार्च 2021पर्यंतचे सर्व व्यवहार, जमा आणि खर्च हे तुम्हाला या तक्त्यामध्ये दाखवायचे आहे. यामध्ये सिरियल नंबर, अनुक्रमांक, ट्रान्झॅक्शन डेट, व्यवहाराचा दिनांक, टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन, द कोड नंबर ॲज पर द टेबल नंबर 19 अटॅच ॲट द एंड, व्यवहाराचा प्रकार शेवटी दिलेल्या टेबल नंबर 19 प्रमाणे कोड टाकण्यात यावा. रिसिप्ट फॉर द इयर, व्यवहाराचा कालावधी कोणत्या कालावधीचा आहे. क्रेडिट ॲज पर बँक स्टेटमेंट रिसिप्ट, जमा प्राप्त अनुदान. आता खर्चाच्या रकान्यामध्ये ट्रान्झॅक्शन डेट, व्यवहाराचा दिनांक, टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन, यूज कोड नंबर ॲज पर द टेबल नंबर 20 अटॅच ॲट द एंड, व्यवहाराचा प्रकार शेवटी दिलेल्या टेबल नंबर 20 प्रमाणे कोड टाकण्यात यावा. पेमेंट फॉर द इयर, व्यवहार कोणत्या कालावधीसाठी आहे. डेबिट ॲज पर बँक स्टेटमेंट पेमेंट, कोणाच्या नावे खर्च झाला त्याचे नाव. आणि सर्वात शेवटी आहे टोटल, एकूण. अशा प्रकारे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हा टेबल क्रमांक 3. त्यानंतर अशाच प्रकारचा टेबल क्रमांक 4 यामध्ये 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 म्हणजे पुढील शैक्षणिक सत्र. इथे देखील तशाच प्रकारचं ओपनिंग बॅलन्स टाकायचं आहे आणि जमा आणि खर्च हे तुम्हाला प्रत्येक दिनांकावाईज आणि त्याचे जे कोड आहेत, जमा रकमेचे कोड टेबल नंबर 19मध्ये आणि खर्च रकमेचे कोड टेबल नंबर 20मध्ये दिले आहेत. अशा प्रकारचे व्यवहार तुम्हाला दुसऱ्या वर्षाकरता लिहायचे आहे. त्यानंतर टेबल क्रमांक 5 कॅश बँक स्टेटमेंट 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. यामध्ये वरीलप्रमाणेच टेबल क्रमांक 3 प्रमाणेच आरंभीची शिल्लक लिहायची आहे 1 एप्रिल 2022 आणि सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आय डी, टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन, रिसिप्ट फॉर द इयर, क्रेडिट ॲज पर बँक स्टेटमेंट आणि खर्चाच्या रकमेमध्ये ट्रान्झॅक्शन डेट, टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन, पेमेंट फॉर द इयर, डेबिट ॲज पर बँक स्टेटमेंट पेमेंट, कोणाच्या नावे खर्च केला ते. हे अशा प्रकारचे या टेबल नंबर 5मध्ये पूर्ण शैक्षणिक सत्र सन 2022 ते 2023 यामध्ये नोंदवायचे आहे. त्यानंतर शेवटचे सत्र सन 2023 ते 2024 यामध्ये देखील 1 एप्रिल 2023ची आरंभीची शिल्लक, नंतर सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन डेट, म्हणजे वर जो टेबल नंबर 3 दिला आहे त्याप्रमाणेच हा टेबल आहे. म्हणजे 20-21साठी टेबल नंबर 3, 21-22साठी टेबल नंबर 4, 22-23साठी टेबल नंबर 5 आणि 23-24साठी टेबल नंबर 6. अशा प्रकारचे तुम्हाला हे सर्व खर्चाचे जमा आणि खर्च इथे नोंदवायचा आहे. त्यानंतर टेबल नंबर 8 नंबर ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांची संख्या. नंबर ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांची संख्या सन 2020-21, 21-22, 22-23, 23-24. नंबर ऑफ स्टुडंट बेनिफिटेड आउट ऑफ द स्कीम स्टँडर्ड 1st to 5th, योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या इयत्ता 1ली ते 5वी प्रत्येक वर्षाची इथं नोंदवायची आहे. नंबर ऑफ स्टुडंट बेनिफिट आउट ऑफ द स्कीम स्टँडर्ड 6 to 8, योजनेस पात्र विद्यार्थी संख्या इयत्ता 6वी ते 8वी. नंबर ऑफ स्टुडंट कव्हर्ड अंडर हेल्थ चेकअप, आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या. इथे आता एकूण संख्या लिहिली तरी चालेल, म्हणजे 1 ते 8 जर शाळा 1 ते 8 असेल तर. नंबर ऑफ वर्किंग डेज इन इयर, वर्षातील कामकाजाच्या दिवसाची संख्या, एकूण आहार शिजवून दिलेले दिवस. हे आपल्याला अगोदर 12ही महिन्याचे काढावे लागतील आणि नंतर इथे एकत्र तुम्हाला दिवस इथं नोंदवावे लागतील. हे प्रत्येक वर्षाचे 4ही वर्षाचे तुम्हाला इथं नोंदवावे लागतील. नंबर ऑफ मील सर्व फॉर द होल इयर स्टँडर्ड 1st to 5th, वर्षातील एकूण ताटांची संख्या 1 ते 5. नंबर ऑफ मील सर्व फॉर द होल इयर स्टँडर्ड 6 to 8, वर्षातील एकूण ताटांची संख्या 6 ते 8. नंबर ऑफ स्नेहभोजन रिसिव्ह ड्युरिंग द इयर, संबंधित वर्षात शाळेस प्राप्त झालेल्या स्नेहभोजनाची संख्या. टेंटेटिव्ह अमाऊंट ऑफ स्नेहभोजन रिसिव्ह, संबंधित वर्षात प्राप्त स्नेहभोजनाची एकूण अंदाजित रक्कम. ते इथं आपल्याला नोंदवायचे आहे. वरील तक्त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येचे विवरण द्यावयाचे आहे. योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या ही
वर्षभरातील ज्या महिन्यात सर्वाधिक पटसंख्या आहे ती नोंदवावी. वर्षातील एकूण ताटांची संख्या ही वर्षभर पुरलेल्या ताटांची बेरीज घेऊन लिहावी. टेबल क्रमांक 9 व 10 वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर टेबल क्रमांक 11 डिटेल ऑफ स्टॉक तांदूळ साठा विवरण. डिटेल ऑफ स्टॉक तांदूळ साठा विवरण यानंतर सन 2021, 21-22, 22-23, 23-24. इफ सेंट्रल किचन ॲक्च्युअल वेट ऑफ सप्लाय कुक फूड इन kg. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत शाळा असल्यास एकूण प्राप्त आहाराचे वजन किलोग्रॅममध्ये. नंबर ऑफ कुक कम हेल्पर स्वयंपाकदार मदतनीसाची संख्या. इफ सेंट्रलिस्ट किचन नॉट अवेलेबल देन फिल फॉलोइंग इन्फॉर्मेशन. केंद्रीय स्वयंपाकघर उपलब्ध नसल्यास खालील माहिती भरावी. वेदर स्टॉक रिपोर्ट इज अवेलेबल. साठा शिल्लक नोंदवही उपलब्ध आहे काय? यस ऑर नो. रेकॉर्ड ऑफ कन्झम्पशन ऑफ राईस इज अवेलेबल. तांदूळ खर्च विवरण नोंदवही अद्ययावत आहे किंवा नाही. ओपनिंग स्टॉक ऑफ राईस आरंभीची शिल्लक तांदूळ 1 एप्रिल रोजी. राईस रिसीव ड्युरिंग द इयर वर्षभरातील एकूण प्राप्त तांदूळ. पुरवठादारामार्फत आपल्याला किती तांदूळ प्राप्त झालेला आहे त्याची नोंद. राईस रिसीव ड्युरिंग द इयर वर्षभरातील एकूण प्राप्त तांदूळ उसनवार लोकसहभाग किंवा इतर शाळांकडून घेतला असेल तर त्याची नोंद इथं करायची आहे. राईस कन्झ्युम ड्युरिंग द इयर वर्षभरातील एकूण तांदूळ वापरला तांदूळ. आपण पूर्ण खिचडी शिजवली किती तांदूळ वापरला त्याची बेरीज. राईस गिवन टू अदर स्कूल ड्युरिंग द इयर वर्षभरात एकूण उसनवारीवर दिलेला तांदूळ. आपण जर दुसऱ्या शाळेला तांदूळ दिला असेल तर त्याची नोंद या रकण्यात करायची आहे. राईस रिटर्न ऑफ ड्युरिंग द इयर नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणामुळे निर्लेखित केलेला तांदूळ किलोग्रॅममध्ये. क्लोजिंग राईस ऑफ स्टॉक ऑफ राईस अखेरीस शिल्लक तांदूळ 31 मार्च 2000 म्हणजे प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च रोजी अखेरची शिल्लक. वेदर बॅलन्स स्टॉक ऑफ राईस अँड फूड ग्रेन ॲट स्कूल लेवल इज कन्सिडर व्हाईल प्लेसिंग सबसिक्वेन्स डिमॅट ऑर्डर. पुढील मागणी नोंदविताना शाळा स्तरावरील अखर्चित तांदळाची शिल्लक विचारात घेतली आहे का? वरील तक्त्यामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह असल्यास फक्त पहिल्या ओळीत वर्षभरामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह असल्यास फक्त पहिल्या ओळीत वर्षभरातील एकूण प्राप्त आहाराच्या वजनाची बेरीज लिहावी. इतर माहिती भरायची आवश्यकता नाही. स्वयंपाकी किंवा मदतनीस संख्या ही वर्षभरातील ज्या महिन्यात सर्वाधिक आहे ती नोंदवावी. जर शाळेत केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत आहार मिळत नसून शाळा स्तरावर शिजवण्यात येत असल्यास उर्वरित माहिती भरणे आवश्यक आहे. त्यात तांदूळ खर्चाचे रेकॉर्ड उपलब्ध आहे किंवा नाही. सुरुवातीची शिल्लक प्राप्त तांदूळ खर्च झालेला तांदूळ अखेरीस शिल्लक आणि अखेरची शिल्लक पुढील मागणीत विचारात घेतली का नाही याबद्दल माहिती भरावी. टेबल क्रमांक 12 ते 16 वगळण्यात आलेले आहे. टेबल क्रमांक 17 ग्रँड रेकन्सिलेशन प्राप्त अनुदान ताळमेळ. प्राप्त अनुदान ताळमेळ यामध्ये चारही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला नोंदवायचे आहे. अमाऊंट ऑफ ग्रँड सरेंडेड ड्युरिंग द इयर शासन खाती भरणा केलेली रक्कम. आपण जर चलानद्वारे शासनाला जर रक्कम परत केली असेल तर इथं वर्षवार लिहायचे आहे. टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवहाराचा प्रकार शेवटी दिलेला टेबल नंबर 19 प्रमाणे कोड टाकण्यात यावा. लेटर नंबर चलान नंबर त्यानंतर चलान नंबर लिहायचा आहे. डेट ऑफ लेटर दिनांक लिहायची आहे. शासन खाती भरायची माहिती वरील तक्त्यात चलान नंबर सहित भरावी. एका वर्षात एका जास्त वेळेस जर शासन खाती भरणा झाली असेल तर पुरवणीमार्फत ती माहिती सादर करावी. त्यानंतर आहे डिक्लेरेशन टेबल नंबर 18 मी. मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापक, शाळेचे नाव, शाळेचा युडायस कोड याद्वारे घोषित करतो की वरील नमुन्यामध्ये नोंद केलेली माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि शाळा स्तरावरील उपलब्ध माहिती अभिलेखानुसार खरी आणि बरोबर आहे आणि त्यात काही खोटे नमूद केलेले नाही किंवा लपवलेले नाही. सादर केलेल्या माहितीमध्ये काही तफावत किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास त्याकरता सर्वस्वी मी जबाबदार राहीन. त्याकरता सदरचे घोषणापत्र मी साक्षांकित व प्रमाणित करून देत आहे. अशा प्रकारे घोषणापत्र देऊन मुख्याध्यापकाने शाळेचा सही शिक्का आणि स्वाक्षरी
करायची आहे आणि दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ कोड, वापरायच्या कोडची यादी. टेबल नंबर 19 लिस्ट इन्कम लिस्ट म्हणजे प्राप्त अनुदान तपशील म्हणजे जमा. एक ग्रँड इन्कम फूड ग्रेन, प्राप्त अनुदान धान्यादी माल, याचा कोड आहे R01. अन्न सुरक्षा भत्ता धान्यादी माल शाळा स्तरावर खरेदी करण्याकरिता प्राप्त अनुदान डाळी, तेल, मसाले इत्यादी कोरड्या स्वरूपातील धान्य वरील प्राप्त अनुदान. 2 ग्रँड इन्कम फ्यूल अँड व्हेजिटेबल, प्राप्त अनुदान व इंधन भाजीपाला R2. दैनंदिन भाजीपाला, इंधन, गॅस, लाकूड, पूरक आहार, आठवड्यातून 1 दिवस देण्यात येणारा, उदाहरणार्थ बिस्किट, खजूर, राजगिरा लाडू इत्यादी. 3 ग्रँड इन्कम कुक कम हेल्पर, प्राप्त अनुदान स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन R03. कुक कम हेल्पर स्वयंपाकी मानधन मदतनीस मानधन. 4 ग्रँड इन्कम होरोरिरम, प्राप्त अनुदान शिक्षक मुख्याध्यापक मानधन R04. योजनेचे काम केल्याबाबत शिक्षकास प्राप्त होणारे अनुदान. 5 ग्रँड इन्कम MME मॅनेजमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, प्राप्त अनुदान व्यवस्थापन संनियंत्रण योजनेच्या अंतर्गत खर्चाकरता R05. साधील कार्यालयीन खर्च, परसबाग, बक्षिसे, पाककृती स्पर्धा बक्षिसे इतर. 6 ग्रँड इन्कम LPG कनेक्शन, प्राप्त अनुदान गॅस जोडणी R07. LPG कनेक्शन गॅस जोडणीकरता प्राप्त अनुदान. 7 ग्रँड इन्कम युटेन्शियल परचेस, प्राप्त अनुदान भांडी खरेदी R08. शाळेस प्राप्त भांडे खरेदी अनुदान, उदाहरणार्थ ताट, चमचा, टोप, शेगडी, चाकू, कुकर या प्रकारची भांडी इत्यादी. 8 ग्रँड इन्कम सप्लिमेंटरी न्यूट्रिशन फूड इन ड्रग एरिया, प्राप्त अनुदान पूरक पौष्टिक आहार दुष्काळग्रस्त R09. महसूल विभागाचे दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील शाळांना पौष्टिक आहारासाठी प्राप्त झालेले अनुदान. 9 इन्कम इंटरेस्ट, प्राप्त व्याज R10. इंटरेस्ट, प्राप्त व्याज व जमेवरील रक्कम. 10 ग्रँड इन्कम इन्होसिव्ह स्कीम, नाविन्यपूर्ण उपक्रम R11. 2023 पासून पुढे अंडी खरेदी, केळी, फळे इत्यादी. R06 हा कोड वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर लिस्ट, खर्चाचा तपशील टेबल नंबर 20. 1 एक्सपेंडेड फूड ग्रेन, खर्च धान्यादी माल E11. अन्न सुरक्षा भत्ता धान्यादी माल शाळा स्तरावरील खरेदी करणे करता खर्च अनुदान डाळी, तेल, मसाले इत्यादी कोरड्या स्वरूपातील धान्य खरेदी खर्च. 2 एक्सपेंडिचर फ्यूल अँड व्हेजिटेबल, खर्च इंधन व भाजीपाला E12. दैनंदिन भाजीपाला, इंधन, गॅस, लाकूड, पूरक आहार, आठवड्यातून 1 दिवस देण्यासाठी लागणारा खर्च, उदाहरणार्थ बिस्किट, खजूर, राजगिरा लाडू इत्यादी. 3 एक्सपेंडिचर कुक कम हेल्पर, खर्च स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन E13. कुक कम हेल्पर स्वयंपाकी मानधन मदतनीस मानधन खर्च. 4 एक्सपेंडिचर होनोरिरम, खर्च शिक्षक मुख्याध्यापक मानधन E14. योजनेचे काम केल्याबाबत शिक्षकास दिलेले अनुदान. 5 एक्सपेंडिचर MME मॅनेजमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, खर्च व्यवस्थापन सहनियंत्रण योजनेच्या अंतर्गत खर्चाकरता E15. साधील कार्यालयीन खर्च, परसबाग, बक्षिसे, पाककृती स्पर्धा बक्षिसे इतर. 6 एक्सपेंडिचर LPG कनेक्शन, खर्च गॅस जोडणी E17. LPG कनेक्शन गॅस जोडणीकरता अनुदान. 7 एक्सपेंडिचर युटेन्शियल परचेस, खर्च भांडी खरेदी E18. ताट, चमचा, टोप, शेगडी, चाकू, कुकर या प्रकारची भांडी खरेदी करण्याकरताचा खर्च. 8 एक्सपेंडिचर ग्रँड सरेंडेड टू गव्हर्नमेंट, खर्च शासन खाती भरणे E19. ग्रँड सरेंडेड टू गव्हर्नमेंट, खर्च शासन खाती भरणार. 9 एक्सपेंडिचर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन फूड इन ड्रग एरिया, खर्च पूरक पौष्टिक आहार दुष्काळग्रस्त E20. महसूल विभागाने घोषित दुष्काळ केलेल्या तालुक्यातील शाळांना पौष्टिक आहारासाठी खर्च झालेला अनुदान.
10 एक्सपेंडिचर बुक कॅश खर्च बँक शुल्क. E21 बँक चार्जेस बँक शुल्क. आणि 11 आहे ग्रँड एक्सपेंडिचर इनोव्हेटिव्ह स्कीम नाविन्यपूर्ण उपक्रम. याचा कोड आहे E30 2023 पासून पुढे अंडी खरेदी केळी फळे इत्यादी. E16 व E20 ते E29 हे कोड वगळण्यात आले आहे. टेबल क्रमांक 21 वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर इन केस ऑफ एक्स्ट्रा बँक ट्रान्झॅक्शन यूज फॉलोइंग फॉर्मॅट. अतिरिक्त बँक व्यवहारासाठी खालील पुरवणी तक्ता वापरावा. वर जो टेबल क्रमांक 3, टेबल क्रमांक 4, टेबल क्रमांक 5, टेबल क्रमांक 6 हे 4 शैक्षणिक वर्षाकरता जे टेबल दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर व्यवहार झाला असेल तर त्यासाठी ही पुरवणी यादी दिलेली आहे. यामध्ये इयर लिहायचे आहे, टेबल नंबर लिहायचा आहे, टेबल नंबर 3 आहे की 4 आहे की 5 आहे की 6 आहे. आणि वर नोंदवल्याप्रमाणेच या टेबलमध्ये सुद्धा तुम्हाला जमा आणि खर्च याची नोंद करावयाची आहे. त्यानंतर आहे अतिरिक्त प्राप्त अनुदान ताळमेळ व्यवहारासाठी खालील पुरवणी तक्ता वापरावा. ग्रँड रेकन्सिलेशन प्राप्त अनुदान ताळमेळ 4 शैक्षणिक वर्ष आहेत 2021, 21, 22, 23, 24. अमाऊंट ऑफ ग्रँड सराउंडेड ड्युरिंग द इयर शासन खाती भरणा केलेली रक्कम इथं वर्षवार लिहायची आहे. टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवहाराचा प्रकार शेवटी दिलेल्या टेबल क्रमांक 19 प्रमाणे कोड टाकण्यात यावा. यामध्ये तुम्हाला कोड लिहायचा आहे. लेटर नंबर ऑफ चलान नंबर लिहायचा आहे आणि डेट ऑफ लेटर चलानचा दिनांक इथं नोंदवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वेब फॉर्म हा कच्च्या प्रमाणात भरून त्यावर एक स्वाक्षरी करून तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. आणि हा एक वेब फॉर्म तुम्हाला तालुका स्तरावर शापोआ म्हणजे प्रधानमंत्री पोषक शक्तिमान योजना जे सांभाळतात त्यांच्याकडे म्हणजे सन्माननीय माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा ठेवायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेब फॉर्म ऑनलाईन कसा करावा याविषयीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.